मध्य रेल्वेच्या गोंधळाविरोधात आंदोलन झालं आणि त्याला हिंसक वळण लागलं हे खरं, पण प्रवासी हिंसक होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत झाली यावर कारवाईखोर पोलीस आणि अधिकारी बोलत नाहीत। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आणि त्याबद्दल ही कारवाई आहे, पण मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांच्या शाळा, कॉलेज आणि परीक्षा बुडाल्या, अनेकांचे लग्न कार्याचे मुहूर्त हुकले। यासाठी रेल्वेचं प्रशासन जबाबदार आहे। त्यांना कोणी अटक करणार आहे काय? मोबाईलवरून SMS द्वारे तिकीट मिळेल अशी योजना रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली, पण तिकीट घेऊनही फलाटावर गाडी सुटणार नसेल तर लोकांच्या मनातील संतापाचा स्फोट हा होणारच। काँग्रेस राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागच्या पानावरनं पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्याला आले हा प्रश्नच आहे। दुसऱ्यांचं सरकार असतं तेव्हा लोकांनी कायदा हातात घ्यावा असं ज्यांना वाटत होतं त्यांचं सरकार देशात आणि राज्यात अवतरलंय। काँग्रेस राजवटीत उडालेला भडका हा जर लोकभावनेचा उद्रेक होता तर मग आता तोच उद्रेक कायदा सुव्यवस्थेची होळी वगैरे ठरू नये, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार काय करणार आहे तेवढं सांगा म्हणजे झालं।